हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवला होता मस्त असा झणझणीत ठसकेबाज तर्रीवाला गावरान पद्धतीचा मटण रस्सा. त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतलं होतं. त्यानंतर इथे मी आलं लसूण कोथिंबीरचा ठेचा असं ठेचून घेतलं. आता मटणाला 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट लावून घ्यायची. छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे मटण आपल्याला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. आता इथे एका पातेल्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं, अर्धा कांदा टाकला आणि मॅरिनेट केलेलं मटण त्यामध्ये ॲड केलं. मस्त हे तेलामध्ये मटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असं मटण परतलं गेलं की झाकण ठेवायचं. झाकणावरती पाणी टाकायचं आणि आपल्याला हे मटण आता शिजून घ्यायचं आहे. लागेल तसं पाणी ॲड करत राहायचं. मटणाला स्वतःचं भरपूर पाणी सुटतं. चला, एकीकडे मटण शिजते तोपर्यंत वाटणाची तयारी करू. आता तव्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करणार आहे. त्यामध्ये मी कांदा छान काळा रंग होईपर्यंत भाजून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये खोबरं ॲड केलं, फुटाणे ॲड केले. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे धणे ॲड केले, अर्धा दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 4 काळी मिरी आणि नंतर त्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा तीळ आणि 1 चमचा सौंफ. तर त्याने ना चव अप्रतिम लागते आणि एक लाल टुचूक टोमॅटोही मी घेणार आहे. चला, वाटण काढून घेतलं. आता थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करणार आहे. चला, इकडे मटणही आपलं छान शिजलं गेलं आहे. पातेल्यामध्ये ना वेळ लागत असला तरी मटण एकदम छान मऊ शिजतं. चला, आता फोडणीची तयारी करू. तेलाला कंजूसी करायची नाही. नॉनव्हेजला ना तेल थोडं जास्तच लागतं. पातेल्यामध्ये 3-4 चमचे तेल ॲड केलं, त्यामध्ये वाटण टाकलं. आता तेल सुटेपर्यंत छान हे वाटण परतत राहायचं. उरलेलं आलं लसूण कोथिंबीरचं वाटण टाकलं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे घरगुती काळा मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मटण मसाला टाकला. छान असं परतून घेतलं. वाटणाला मस्त तेल सुटलं की त्यामध्ये मटणाचा स्टॉक ॲड केला आणि ढणढण अशा 3-4 मोठ्या गॅसवरती ह्याच्या उकळ्या काढून घेणार आहे. बघा कशी उकळी मस्त आली की आता काय करायचं, मटणाचे पीसेस ॲड करायचे. त्याच्याही 2 अशा मस्त उकळ्या काढून घ्यायच्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. तयार आहे झणझणीत ठसकेबाज तर्रीवालं गावरान मटण रस्सा. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता पोळी म्हणजेच चपाती, भाकरी, जे भात काय असेल त्याबरोबर मस्त खा. एकीकडं आळणी मटण, मटण रस्सा. चला, थँक्यू.